देवीच्या दरबारामध्ये आता आम्ही आलो तर देवीच्या दरबारामध्ये आजच्या तिसऱ्या माळीची तयारी चालू आहे आणि इकडे बघता तुम्ही तर इकडे भजन मंडळी भजन करायला सुरू केलं भजन मंडळामध्ये लोक तर तुम्ही आता ऐका हे भजन काय आणि कोणतं म्हणताय ते. तर नमस्कार मित्रांनो, आपलं तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण पोचलो आहे ठाण्याला. तर आज आपण जाणार आहोत ठाण्याच्या दुर्गेश्वरी या देवीच्या दर्शनासाठी, म्हणजेच आपल्या आनंद दिघे साहेबांनी स्थापन केलेली ठाण्याची दुर्गेश्वरी या देवीच्या दर्शनासाठी आपण जात आहोत. तर तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही पोचलो आहे, कुठे पोचलो आपण? तलावपाली. तर तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही इथं पोचलो आहे. तर आता इथून चालत आम्ही जाणार आहोत टेंबी नाक्याला. चालत जाणार आहोत आम्ही आता टेंबी नाक्याला. तर तिथे कसं काय आहे तर तुम्हाला मी दाखव. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आपण पोहोचलो आहे ठाण्याच्या दुर्गेश्वरी देवी प्रवेशद्वारवरती. तर मग या प्रवेशद्वाराचं या वर्षीच थीम आहे 12 ज्योतिर्लिंग. तर तुम्ही बघू शकता या साईडला प्रवेशद्वाराच्या या साईडला आहे गंगोत्री आणि या साईडला आहे यमुनात्री. तर मग या साईडला इथे बघा, इथे आहे बद्रीनाथ देवांचं प्रवेशद्वार आणि मग इथे आपले केदारनाथ. तर या सगळं प्रवेशद्वाराची म्हणजे कैलास पर्वत, या कैलास पर्वताच्या वरती विराजमान झालेत आपले शंकर देव महादेव हे विराजमान झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी थीम आणि प्रवेशद्वार यांनी साकारण्याचा प्रयत्न केला आहे. पासून नवरीपर्यंत साजरा होणाऱ्या देवीच्या उत्सवात शारदीय नवरात्र म्हणतात. नवरात्र हा वार्षिक महोत्सव असून आता आपण गणपतीच्या गणेश वंदनामुळे भजनाची सुरुवात करू. गजानना श्री गणराया. गजानना श्री गणराया आदिवल्लो तुझ मोरया. गजानना श्री गणराया आदिवल्लो तुझ मोरया. मंगलमूर्ती श्री गणराया आदिवल्लो तुझ मोरया. गजानना श्री गणराया आदिवल्लो तुझ मोरया. गजानना श्री गणराया आदिवल्लो तुझ मोरया.
बघू शकता आता आपण देवीच्या दरबारामध्ये पोहोचलोय. तर इथे देवीच्या म्हणजे घाटाच्या तिसऱ्या माळ्याची तयारी चालू आहे आणि आता इकडे भजनी मंडळ भजन चालू करतो. तर तुम्ही ऐकू शकता हे कोणतं भजन म्हणताय. मग मित्रांनो आपलं आता देवीचा दर्शन झालेलं आहे. तर मग आता तुम्ही ही व्हिडिओ हा ब्लॉग कसा आहे बघा आणि मला सांगा. जर नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर अशा देवीच्या दर्शनाचा व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया एका पुन्हा नवीन ब्लॉग.